ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया व गरोदर स्त्रिया यांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाणार आहे। त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था, वेगळी रांग असेल। ज्या ठिकाणी वेगळी रांग नसेल त्यांना प्राधान्याने मतदान केंद्राच्या आतमध्ये नेण्याची व्यवस्था केलेली आहे। याशिवाय प्रत्येक ठिकाणी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था राहणार आहे। या निवडणुकीमध्ये एकूण निवडणूक निर्णय अधिकारी 125 असणार आहे। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा 125 असणार आहे। एकूण निवडणूक अधिकारी कर्मचारी 1,28,000 यामध्ये असणार आहे। निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी पुरवण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहे। प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे अधिनियम बनलेले आहेत त्या अधिनियमामध्ये प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी यावर वेगवेगळी तरतूद आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमानुसार मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदर प्रचाराची समाप्ती होईल आणि त्यामुळे प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमाच्या द्वारे कुठल्याही माध्यमाद्वारे प्रचार विषयक जाहिरात प्रसिद्धी किंवा प्रसारित करता येणार नाही। याशिवाय 2 प्रकारच्या माध्यम प्रसारण सहनियंत्रण समित्या असतील। यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय माध्यम सहनियंत्रण समिती असेल। राज्य स्तरावर राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणन व सहनियंत्रण समिती असेल। यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातीचे पूर्वप्रमाणन ही मुख्य जबाबदारी या समितीकडे असेल। याशिवाय पेड न्यूज संदर्भात तक्रारी चौकशी ही सुद्धा जबाबदारी त्यांच्याकडे असेल। ही निवडणूक घोषित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे। जरी या संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आचारसंहिता जरी असेल तरी या क्षेत्राच्या बाहेर इतर क्षेत्रात जर अशा संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कुठली घटना किंवा कुठला कार्यक्रम घेता येणार नाही। या निवडणुकीमध्ये निवडणूक खर्चावर जी मर्यादा आहे यामध्ये 3 स्लॅब्स केलेले आहेत। ज्या जिल्हा परिषदमध्ये 71 ते 75 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 9 लाख, पंचायत समितीसाठी 6 लाख। ज्या जिल्हा परिषदमध्ये 61 ते 70 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 7.5 लाख, पंचायत समितीसाठी 5.25 लाख। ज्या जिल्हा परिषदमध्ये 50 ते 60 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 6 लाख आणि पंचायत समितीसाठी 4.5 लाख अशा प्रकारे निवडणूक खर्चाची मर्यादा आहे।